हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. तर आज आपण सर्वांना न आवडणारी कारल्याची भाजी बनणार आहे. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर एकदम छान आणि खूप टेस्टी लागते चवीला आणि आयुर्वेदिक असते ती. तर इथे बघू शकता तुम्ही, मी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत. कट केल्यानंतर त्याला मी थोडंसं मीठ लावून एक 20 मिनटं ठेवलेलं आहे त्याचं कडू पाणी निघण्यासाठी. पाणी निघाल्यानंतर मी ती कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, फोडणीला जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला फोडणीला भरपूर सारा लसूण ठेचून टाकायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकलेला आहे मी फोडणीला. आणि थोडीशी अर्धा चमचा हळद आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला कारल्याच्या फोडी टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीला, कारण आधी आपण फोडींना मीठ लावल्यामुळे ते खारटच झालेलं असते ऑलरेडी. आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे. हे आपल्याला एक छान असं 10 ते 15 मिनटं कारली परतून घ्यायची आहेत तेलामध्ये, त्याशिवाय कारल्यांचा कडूपणा जात नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे परतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक ताट झाकून एक 10 मिनटं वाफवून घ्यायची आहेत कारली. ह्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी टाकायचं नाही. तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा, खूप छान टेस्टला लागते, एकदम सोपी, साधी आणि शरीराला पौष्टिक असते.